खरंय धनंजय भाऊ, तुम्ही सांगताय की एवढं सगळं हत्या झाल्यानंतर त्याचा तपासाच्याकडे लक्ष द्यायचं सोडून तुमच्या भावाला अनैतिक संबंधांमध्ये अडकवण्याचा प्रयत्न झाला, त्यांची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न झाला सरपंच म्हणून. याच्या मागे नेमकं कोण आहे असं तुम्हाला वाटतं? आता ह्याच्यामध्ये खूप मोठी साखळी आहे, जी की हं. आम्ही सुरुवातीच्या दिवसापासून सांगत होतो, की जे खंडणीतले लोक आहेत, जे गुन्ह्यातले ह्या सगळ्या लोक आहेत, खुनाच्या अपहरण करणारे लोक आहेत आणि ही सगळी टोळी सांभाळणारे लोक आहेत. हे सगळे मिळून ह्यांच्या मागे खूप मोठं तुल्यबळ असं पाठबळ होतं आणि त्याचा चांगला उपयोग समाजासाठी करायचा सोडून यांनी चुकीच्या म्हणजे कामासाठी हा सगळा उपयोग केला. आणि आता एक सप्लिमेंटरी चार्जशीट बनत आहे. हं. अजून तपास बाकी आहे. आणि वेगळ्या एक न्यायालयीन समिती देखील इथं स्थापन झालेली आहे, तिचं देखील कामकाज चालू आहे. की हं. आता आपल्याला समजलंय की हे जे मध्ये गेलेले लोक आहेत त्यांनी हा सगळा घटनाक्रम केलेला आहे, हे सिद्ध हं. झालंय.